नमस्कार. मॅथ्स फॉर ऑल युट्यूब चॅनल मध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. ओके, जे काही वेगवेगळे नंबर असतात तर त्यांना वेगवेगळ्या डिजिटने कशा प्रकारे भाग जातो याचे काही ट्रिक्स आहेत. ते ट्रिक्स आपण ह्या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. ओके, आता त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे डिव्हिजिबिलिटी बाय 2. ओके, आता हा नंबर आहे, तर ह्या नंबरला 2 ने भाग जातो का नाही हे कसं ओळखायचं? तर a number is divisible by 2 if its unit digit is any of 0 2 4 6 8. हा जो नंबर आहे त्याच्या युनिट डिजिटला जर 0 2 4 6 8 असेल तर त्या नंबरला 2 ने भाग जातो. ओके, आता उदाहरण 68694 याचं युनिट डिजिट किती आहे? 4 आहे. 4 ह्या सेट मध्ये आहे का? आहे. 04 02 468, तर याला भाग 2 ने जातो. ओके, 86954 ह्या नंबरला युनिट डिजिट काय? 5. ओके, 5 ला 2 ने भाग जातो का? नाही जात, म्हणून ह्या नंबरला 2 ने भाग जात नाही. ओके, आता डिव्हिजिबिलिटी बाय 3. Divisibility by 3. A number is divisible by 3 only when the sum of its digit is divisible by 3. ओके, म्हणजे हा जो नंबर आहे त्याला 3 न भाग जातो का नाही कसं ओळखायचं? तर ह्या नंबरचे जे काही डिजिट आहेत त्यांची बेरीज करायची. ओके, 69541 हा जो नंबर आहे याचे जे डिजिट आहेत त्यांची बेरीज करायची, आणि जी काही बेरीज येईल त्याला 3 न जर भाग जात असेल तर त्या नंबरला 3 ने भाग जातो असं समजायचं. ओके, आता ह्या नंबरची बेरीज किती आली? 27. 27 ला 3 ने भाग जातो का? जातो. ओके, म्हणून हा नंबर डिव्हिजिबल बाय 3 आहे. त्यानंतर नेक्स्ट उदाहरण, आता ह्या एक्झाम्पल मध्ये याचे काही डिजिट आहे, नंबर आहेत त्याचे जे डिजिट आहे त्यांची बेरीज 35 आली. 35 ला 3 ने भाग जातो का? तर नाही जात. ओके, म्हणून हा नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. पुढे 4 साठी काय असणार आहे ट्रिक? डिव्हिजिबल बाय 4. ए नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 when its last two digit is divisible by 4. ओके, हा जो नंबर आहे त्याचे जे शेवटचे 2 डिजिट आहेत त्यांना जर 4 न भाग जात असेल तर तो नंबर डिव्हिजिबल बाय 4 आहे. आता याच्यामध्ये ह्या नंबर मध्ये लास्ट 2 डिजिट काय आहेत? 76. 76 ला 4 न भाग जातो का? तर बघू आपण. 4 1 4. ओके, 3 राहिले, 4 9 36. ओके, जातो, म्हणजे हा नंबर डिव्हिजिबल बाय 4 आहे. आता 38. 38 ह्या नंबरचे ला 2 डिजिट काय आहेत? 38 आहे. 38 ला 4 ना भाग जातो का? तर 4 9 36. पॉईंट 2 राहिले. ओके, पॉइंट मध्ये झालं नाही भागाकार, म्हणून ह्या नंबर दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. नेक्स्ट, डिव्हिजिबिलिटी बाय 8. 8 ना कोणत्या एखाद्या नंबरला भाग जातो का नाही कसं ओळखायचं? ए नंबर इज divisible by 8 if the number formed by 100 tens and unit digit of the given number is divisible by 8. आता हा नंबर आहे याचे लास्ट 3 डिजिट 100 प्लस 10 प्लस युनिट प्लस याचे 3 नंबर जे आहेत डिजिट आहेत त्याला 8 न भाग जायला पाहिजे. जात असेल तर तो डिव्हिजिबल बाय 8 आहे. आता ह्या नंबरचे शेवटचे 3 डिजिट कोणचे? 3 5 2. 8 न भाग जातो का? आपण पाहूया. 8 चौंग 32. ओके, राहिले 3. 8 चौंग 32 0. ओके, ह्या नंबर म्हणजे दिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 8. नेक्स्ट, डिव्हिजिबिलिटी बाय 10. A number is divisible by 10 only when its unit digit is 0. ओके, हा नंबर आहे याचा हा युनिट डिजिट असतो हा काय? 0. जर हा 0 असेल तरच त्या नंबरला 10 न भाग जातो असं आपण समजू शकतो. ओके, त्याच्यानंतर डिव्हिजिबिलिटी बाय 5. A number is divisible by 5 only when its unit digit is 0 or 5.
ओके, हा जो नंबर आहे त्याचा युनिट डिजिट एक तर 5 असावा किंवा 0 असावा, तरच त्या नंबरला 5 न भाग जातो असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, divisibility by 11. A number is divisible by 11 if the difference between the sum of its digit at odd places and the sum of its digit at even places is either 0 or number divisible by 11. ओके, म्हणजे जो काही नंबर असेल त्याला 11 न भाग जातो का नाही ओळखण्यासाठी काय करायचं, तो जो नंबर आहे त्याच्यातील ऑड प्लेसेसला जे काही डिजिट आहेत त्यांची बेरीज करायची, मायनस त्या नंबर मधील जे काही डिजिट इवन प्लेसेसला आहेत त्यांची बेरीज करायची, आणि ह्या दोघांची वजाबाकी जर 0 किंवा 11 येत असेल तर आणि तरच तो नंबर डिव्हिजिबल 11 असतो. ओके, आता आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मध्ये इथं ऑड प्लेसेसला काय काय नंबर आहेत, 7 4 3 9. ओके, 7 4 3 9 यांची बेरीज केली, आणि इवन प्लेसेसला काय काय 1 5 4 आणि 2, 1 5 4 आणि 2 ची बेरीज केली. याची बेरीज येते 23, यांची येणार आहे 12 मायनस 11. 11 इज डिव्हिजिबल बाय 11, म्हणजे हा नंबर डिव्हिजिबल बाय 11 आहे. अशा प्रकारे आपण हा ट्रिक्स वापरून कोणताही मोठा नंबर आला तर जास्त वेळ न घालवता या ट्रिकच्या माध्यमातून तो नंबर त्या डिजिटने डिव्हिजिबल आहे की नाही हे आरामात ओळखू शकतो. ओके, आता याचे काही एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.